बाळशास्त्री जांभेकर. जन्म 6 जानेवारी 1812 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील पोंभुर्ले येथे झाला. 1825 मध्ये मुंबईत आगमन झाले. तेथेच शिक्षण व वयाच्या 20च्या आत प्राध्यापक म्हणून नियुक्ती होण्याचा मान लाभलेले ते पहिले भारतीय ठरले होते. महाराष्ट्राचे पहिले समाजसुधारक म्हणून आचार्यांची ओळख आहे. सतीची चाल, बालविवाह, स्त्री भ्रूण हत्या, मुलींची विक्री, समाजातील अंधश्रद्धा यांना प्रचंड विरोध केला. पहिले मराठी वृत्तपत्रकार व संपादक म्हणून नाव आदरपूर्वक महाराष्ट्रभर घेतले जाते. दर्पण हे वृत्तपत्र मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांत सुरू केले. सर्व विषयांचा संग्रह असलेले दिग्दर्शन हे मासिक सुरू केले. त्यांना मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कानडी, तेलुगू, पारशी, फ्रेंच, लॅटिन व ग्रीक भाषांचे ज्ञान होते. ते बहुभाषिक होते. फ्रेंच भाषेतील नैपुण्याबद्दल फ्रान्सच्या बादशहाकडून आचार्याजींचा मान सन्मान झालेला आहे. गणित व ज्योतिष यात पारंगत म्हणून कुलाबा वेधशाळेच्या संचालकपदी नियुक्ती व महत्त्वपूर्ण कामकाज सांभाळले होते. 1832 मध्ये शाळा खात्याकडून नेटिव्ह सेक्रेटरी म्हणून नियुक्ती. महाराष्ट्रातील पहिले इतिहास संशोधक म्हणून ओळख आहे. लोकशिक्षणासाठी नेटिव्ह इम्प्रूव्हमेंट सोसायटीची संस्थेची स्थापना त्यांनी त्या काळी सामाजिक हेतू लक्षात घेऊन केली होती. 1845 रोजी बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररी या ग्रंथालयाची स्थापना.